हे काही आहे की नाही साधन आहे महाराज. विचार जर केला तर परमार्थ हे पुराची गोष्टी. परमार्थ करणं जेवढं सोपं आहे तेवढं अवघड पण आहे. भक्त शिरोमणी असणारे भगवान बाबा बघा यांचा परमार्थ त्यांना असणार पाण्यावरती असतो. असं करायचं असतं पाण्यावरती आसन करून व्यासपीठ ठेवून समोर वरी त्या व्यासपीठावरती ग्रंथ आणि वाचायचे ज्ञानेश्वर. आता बसा म्हणा एखाद्याला पाण्यावर बघूवर बसते अधिकार महाराज अधिकार. कुणी कुणाची बरोबरी केव्हाच करायची. संत तेच संत कारण त्यांचा अधिकार हा ते उच्च कोटीचा अधिकार त्यांचा. ते जे करू शकतात ते आपण करू शकत नाही. म्हणून ज्यांच्या त्यांच्या अधिकारानं वागलं पाहिजे. म्हणून त्यांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होता भगवान बाबांचा. कारण त्यावेळेस अनेक त्यांचे अनुभव बघ आता सांगायला आपल्याला तेवढा वेळ नाही. खूप अनुभव आहे. प्रत्येक असणारा त्यांना चमत्कार दाखविला पण ती फक्त जगाच्या कल्याणासाठी. वास्तविकता जे आहे संत महात्मे चमत्कार दाखवून काही त्यांना कुणाचा मान सन्मान भगवान बाबाला मिळवायचा होता का नाही. फक्त जगानं भक्ती मार्गाला लागावं म्हणून चमत्कार. ज्ञानेश्वर माऊलीने भिंत चालवली चालविली जड भिंती हरली सांग याची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. कशामुळे चालवली भिंत. काही स्वतःला मान सन्मान मिळवायचा होता का नाही. जगानं भक्ती मार्गाला लागला. नक्की काही नाही. संत महात्मे ज्या ज्या वेळेस चमत्कार दाखवतात फक्त जगानं या जगानं असणार सर्वांना भक्ती मार्गाला लागावं याच्यासाठी चमत्कार असतो. विठाला विठाला आणि अशा प्रकारे प्रत्येकाच्या ठिकाणी परमेश्वराला पाहणं हेच काय आहे व्यापकता आहे त्या परमेश्वराची. न तदभासते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ज्या ठिकाणी एकदा गेल्यानंतर तिथं पुन्हा तिथून वापस यायची गरज नाही आहे का नाही. आपल्याला इथं जसं सूर्य प्रकाशित करतो तिथं त्या ठिकाणी करत नाही आहे का नाही. पांडुरंगाचं जे निजधाम आहे तिथं वर्णन. एकदा पांडुरंगाच्या चरणापाशी गेलं की आपल्यासारखं नाही. इथं चंद्र सूर्य जमिनी तळे वगैरे वगैरे काय असेल तिथं तसं यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. पुन्हा तिथून वापस नाही. पुन्हा या पुन्हा पुन्हा ऐक नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम एक एक योनी कोटी कोटी फेरा. पुन्हा या असणाऱ्या 84 लक्ष योनीमध्ये फिरत बसायची गरज नाही. म्हणून त्या परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठीच व्यापक हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये मुखी नाम साधा संताचे दर्शन संताचे दर्शन मुखी नाम साधा संताचे दर्शन संताचे दर्शन मुखी नाम
जनी जनार्दन ऐसा भाव नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे आणि अशा प्रकारे संत शिरोमणी असणारे नामदेव महाराज हे स्वतःची उत्कंठा सांगतात आपल्याला, स्वतःची जी इच्छा आहे ते सांग. नामा म्हणे तुझे, तुझे म्हणजे पांडुरंग काय, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, महाद्वारी म्हणजे पांडुरंगाचं महाद्वार, कीर्तन गजरी सप्रेमाचे, खूप कीर्तनाची आवड नामदेव महाराज. नामदेव कीर्तन करी तेथे नाचे देव पांडुरंग. जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. 5 मिनिटं सेवा समाप्त करतो. एकदा काय झालं, नामदेव महाराज पांडुरंगाच्या मंदिरापुढे नाही बरं का, आपला जरी अभंग असेल असा, पण हा अभंग आपला आहे हे पांडुरंगाचं वर्णन करणारा आहे. तर याच्यामधून आपण एक आणखीन दृष्टांताची भर घालू. औंड्या नागनाथच्या ठिकाणी संत नामदेव महाराज एकदा असं दर्शनाकरता गेले आणि गेल्यानंतर महाशिवरात्रीचा पर्व काळ होता. मग असणारे साधू संत सोबतच होते. ज्ञानेश्वर माऊली, नंतर गोरोबा काका, संत जनाबाई, मुक्ताबाई, सावतामाळी, हे सर्व संत. आणि मग नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथ महाराज हे सगळे म्हणले. नामदेव महाराज म्हणले आता तुम्ही करा म्हणले कीर्तन. नामदेव महाराज तर खूप आवड कीर्तन, केलं चालू कीर्तन तिथं महाद्वारा पुढं, औंढ्या नागनाथच्या पुढं. एवढा रंग भरला, एवढा रंग भरला, खूप रंग भरला. देवाला स्वतःचा पितांबर गळालेलाही कळाला, एवढा देव नाचलेला पांडुरंग. म्हणताना आता महादेवाचं मंदिर तिथं कसा पांडुरंग आला, पांडुरंगाच्या मस्तकावरती महादेवाची पिंड. हरी हरा भेद नाही करुणय वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. 5 मिनिटामध्ये सेवा पूर्ण करू. आणि अशा प्रकारे मग एवढा रंग भरला, एवढा रंग भरला कीर्तनामध्ये. आणि असणारे मध्ये जे आहेत का नाही पूजा करणारे बडवे लोक असतात का ना, बडवे आले ना बाहेर. काय लावले म्हणले किरकिर, जा म्हणले मंदिराच्या माग. हे सगळा लवाजमा सगळा आवरावा लागला नामदेव महाराजांना. गेले मग माग, मंदिराच्या माग. महाद्वारा पुढं करीत होते कीर्तन, पण जमलं नाही बडव्यांना. माग गेले, माग मंदिराच्या माग. फिरविले देऊळ जगामाती
देवा हाती दूध प्याला फिरले नामाची घाटे नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला. आणि चुक्क असणार महादेवानं ते असणार ते देऊळच फिरवलं. जे महाद्वार होतं का नाही मागच्या बाजूला नामदेव महाराजचं कीर्तन चालू अण्णा फिरवलं की महादेवानं मंदिरच. काय म्हणलं तरी अण्णामध्ये बी तेच आहेत की विठ्ठला विठ्ठला परमेश्वराचेच लेकर आहोत आणि ते आपल्यामध्ये आहे म्हणून तर आपण इथे कीर्तन मी कीर्तन करायला तुम्ही भज टाळ वाजवायला ते श्रोते मंडळी ऐकायला लागले. बस आता 11 वाजले तर बाबा आपल्याला आता गाडी आपली थांबवायची. आता 11 वाजले हे की नाही. आता पुढं आणखी आपण ते कीर्तन वाढवलं पुन्हा मग सगळं पुन्हा बस विचारायचं काम नाही. विठाला 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 ऐशी तुमची सहज स्थिती आणि लोका भक्ती प्रगटवया. असो असणार भगवंतानं ते देऊळ फिरवलं आणि ज्यावेळेस गोडवे आले का नाही मधून अण्णा बाहेर बघायला लागले सुरू तो काय माग लावलं होतं म्हणले कीर्तन कराय मंदिराच्या हे समोर आणखी बघायले सगळे साधन आहे बाबा म्हणले मंदिर फिरवले म्हणजे देवालाच करू म्हणणार. जवाज बडवे म्हणतात नामदेव महाराजाचे पाय धरून पाया पडायचे विचारू मग अधिकार कळल्याशिवाय चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करीतच नाही. बरोबर आहे माऊली बरोबर आहे. म्हणून संत महात्मे ज्या ज्या वेळेस चमत्कार दाखवतात फक्त भक्ती मार्गाला समाजानं लागावं परमार्थ काढावा बाकी दुसरं काही कारण नसतं. म्हणून नामदेव महाराज आपली स्वतःची इच्छा हे शेवटच्या चरणामध्ये प्रगट करतात. नाम म्हणे जाते नित्य महागारी नाम म्हणे जाते नित्य महागारी Hey